राजकारण म्हणजे आपली पोळी बांधण्यासाठी फक्त नगरसेवकाचा बोर्ड लावून गाडीला फिरायचं असे नगरसेवक या भागामध्ये काम करतात। आणि एक माध्यमातून आम्ही सभागृहात गेल्यानंतर माझ्या गोरगरीब कष्टकरी जनतेची सेवा करण्याची संधी मला या सभागृहाच्या माध्यमातून मिळणार आहे आणि त्या संधीचं सोनं ते आपल्याला करून दाखवणार हा माझा शब्द आहे। विधानसभा मतदारसंघातील पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आज ही प्रचाराची पहिली सभा या कळंबोली शहरामध्ये होत आहे आणि या सभेला संबोधित करण्यासाठी तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके आणि आपल्या दिल्लीमध्ये अनेक वेळा संसदरत्न पुरस्कार घेतलेले श्रीरंगप्पा बारणे साहेब, त्याचबरोबर आपण पाहत असाल की 2-3 वर्षापूर्वी बाळासाहेबांच्या विचाराची धुरा माननीय एकनाथजी शिंदे यांनी खांद्यावर घेतल्यानंतर त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी साथ दिली ते आमचे नेते शहाजीबापू पाटील, या विभागाचे विद्यमान आमदार, या पनवेल नगरिकाचा विकासाचा महामेरू माननीय प्रचंडदा ठाकूर, त्याचबरोबर युवकांचे आशास्थान विक्रमदा पाटील, व्यास पडवलेले सर्वच महायुतीचे उमेदवार बबनदादा मुकादम, प्रियाताई मुकादम आणि या माझ्या सोबत असलेल्या सौभाग्यवती सायलीताई सरग, बायजाताई बारगजे आणि व्यासपीठात सर्व उपस्थित माझे सर्व शिवसेनेचे सहकारी आमचे बंधुतुल्य विलासजी कदम आणि समोर बसलेले सर्व माझे घाट माथ्यावरील सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज आपल्याला शहाजीबापूंचा विचार ऐकायचे आहेत, पण जरी शहाजीबापूंचे विचार ऐकायचे असले तर ते आमचे नेते आहेत। शहाजीबापूंना आपण साहेब आपल्याला सांगू इच्छितो की ह्या पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या सर्व भागातील कष्टकरी जनता या भागामध्ये आली आणि आपल्या रोजीरोटीत आल्यानंतर कालांतराने इथं स्थायिक झाली आणि माझ्यासारखा एक कार्यकर्ता 93 सालामध्ये कालखंडामध्ये या कळंबोली शहरामध्ये आला आणि कुठेही राजकीय पार्श्वभूमी नसलेला हा कार्यकर्ता ज्या वेळेला इथं आल्यानंतर ड्रायव्हरचा क्लिनरचा मालक आणि मालक करता करता त्या भागातील वास्तव करत असताना घाट मात्र असेल, सर्वच भागातील असतील, म्हणजे इथले स्थानिक असतील, काही लोकांच्या मदतीचा ओघ ही आमच्या जीवनाची सुरुवात झाली। कुठलीही राजकीय कारकीर्द नसताना आज या भागामधील माननीय आपले नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी काहीतरी सामाजिक बांधिलकी माझ्यामध्ये पाहिली आणि या देशाचं, या जिल्ह्याचं प्रमुख म्हणून मला शिवसेना जिल्हा प्रमुख या संधीत काम करण्याची संधी मिळाली आणि या संधीचं सोनं पुढील कालखंडामध्ये या संधीचं सोनं व्हावं या अनुषंगाने या भागात काम करत असताना आपण पाहत असाल की आम्हाला मार्गदर्शक प्रचंडदा ठाकूर यांचं मार्गदर्शन लाभलं। अनेक वेळाला आम्ही लोकसभेला आम्ही संगती काम केलं, विधानसभेला संगती काम केलं। आता आमच्या कार्यकर्त्यांची छोटी निवडणूक होती पण आम्हाला कोणीही नाराज नाही केलं, आपणच्या भूमिकेचे ठाम राहिले आणि प्रशांत दादांनी आम्हाला न्याय त्यांची भूमिका घेतली। म्हणून घाटमाथ्याला माझे सर्व सहकारी शिवसेनेच्या वाट्याला इथं 4 सीट आल्या, त्या गुण्यागोविंदानं आनंदानं आम्ही निवडून आणणार अशी ग्वाही दादांनाही आत्मविश्वास आमच्याबद्दल आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला 4 जागा दिल्या। अनेक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण पाहतोय पनवेलला एक नवा इतिहास या मार्गातून घडला गेला की अनेक नेत्यांच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुणाच्या भावाला, कुणाच्या बायकोला, कुणाच्या बहिणीला उमेदवारी दिली गेली, तर प्रशांतदादांनी ठरवलं तसं त्यांची सांगेल त्याला उमेदवार देऊ शकत होते, पण आपल्या घरामध्ये एकही उमेदवारी नाही दिली आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला आम्हाला संधी दिली, म्हणून त्यांचा आम्ही नामोल्लेख करतोय। या शहराच्या जडणघडीमध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे। माझ्या सर्व बांधवांना भगिनींना मी सांगू इच्छितो, ज्या भावनेतून मी इथं येऊन स्थायिक झालो, ड्रायव्हरचा किन्नरचा मालक सांगायचं कारण नसं होतं, परंतु हेच असताना हे समाजाचं काहीतरी देणं लागतं, एक समाजाचा भाग म्हणून आपण काहीतरी त्याचं नागरिक म्हणून देणं लागतं। या अनुषंगानं आज ह्या कळंबोली शहरामध्येच नव्हे तर पनवेल शहरामध्ये माझ्या सर्वसामान्य नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळाली आणि सामाजिक जीवनातनं तयार झालेलं नेतृत्व आज राजकीय जीवनामध्ये रूपांतर करत आहे। माझ्या सर्व बांधवांना भगिनींना विनंती करेन की जी माझ्या
व्यवसायाच्या माध्यमातून जी आपली छोटी मोठी मदत आपल्याला करत होतो, मी आपल्याला वेगळ्या अँगलने सांगू इच्छितो. त्या मदत कुठपर्यंत होणार आहे, ते तुटपुंजी मदत माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना कमी पडावं लागली. म्हणून कुठेतरी राजकीय हिंदू रोड समजा बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. त्यांचं एक म्हणणं होतं की 80% समाजकारण 20% राजकारण. त्याचं कारण असं होतं की 20%च्या राजकारणात आज महानगरपालिका माध्यमातून आम्ही सभागृहात गेल्यानंतर माझ्या गोरगरीब कष्टकरी जनतेची सेवा करण्याची संधी मला या सभागृहाच्या माध्यमातून मिळणार आहे आणि त्या संधीचं सोनं मी आपल्याला करून दाखवणार, हा माझा शब्द आहे. आपण सर्व कष्टकरी मंडळी आहात. अनेक आपल्याकडं अडचणी आहेत. महानगरपालिका नव्याने रूपाला आली आहे. नव्याने रूपाने आलेली एखादी महानगरपालिका असेल तर तिला पाठबळ यायला की बाळसे यायला वेळ लागतो. पण आपल्याला सांगू इच्छितो येणाऱ्या कालखंडामध्ये ज्या 7 वर्षाचा बॅकलॉग ज्या काही मान्यवरांना जे नगरसेवक इथे निवडून गेले, पण 7 वर्षाचा जो बॅकलॉग येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही भरून काढणार आहे, ह्या माझा आपल्याला शब्द आहे. आपण पाहत असाल गेले 7 वर्षामध्ये काही मान्यवरांनी, मी आमच्या प्रचारासाठी काही घराघरामध्ये जातोय, घरपेटीला विचारतोय, तर पहिले नगरसेवक कोण असं विचारलं तर इल्ला सांगता येत नाही अशी परिस्थिती या भागामध्ये आहे. म्हणजे समाजकारण म्हणजे आपली पोळी बांधण्यासाठी फक्त नगरसेवकाचा बोर्ड लावून गाडीला फिरायचं असे नगरसेवक या भागामध्ये काम करतात. आणि एक सर्वसामान्यातल्या कुटुंबातला असलेला कुठलाही राजकीय वारसा नसलेला सर्वसामान्य कुटुंबातला ड्रायव्हरचा माणूस झाला माणूस आपल्यापुढे अपील करतोय, हो रे बाबा मला कळंबोलीनं मोठं केलंय, मला काहीतरी करायचं आहे या शहरासाठी, हा ध्यास घेऊन आपल्या समोर आलो तर आपलं काय कर्तव्य हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. पाहतोय कळंबोलीसारख्या एलाजी शहरामध्ये राहत असताना एलाजी शहराची पावसाळ्यात काय परिस्थिती होते. केल2 केल1 सारख्या भागामध्ये आम्ही फिरतोय. आजच्या दिवसाला उन्हाळ्यात पावसाळ्यात उन्हाळा काय कळत नाही. काम सगळं सरकारी काम आहे, आपण म्हणतो होतं तर करण्याचा मनोदय करण्याची मानसिकता या नगरसेवकामध्ये पाहिजे. आज बबनराव मुकादमाचं काम होत नव्हतं, सत्तेपासून दूर, सत्तेशिवाय शहाणपण नसतं म्हणून त्यांनी आपला पायंडा बदलला आणि नागरिकांच्या सेवेसाठी आपला पायंडा बदलून नागरिकांची सेवा करण्यात जास्त त्या माणसाने घेतला. आज त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सर्व मंडळी काम करण्याचा मानस घेतलाय. महानगरपालिकेच्या माध्यमातून येणाऱ्या कालखंडामध्ये अनेक प्रश्न आपल्या समोर आहे. सगळे बोलतात दादा, सगळे बोलले जातं राज्याच्या म्हणजे आपल्या इतिहासामध्ये की समुद्र सपाटीपासून हा 3 मीटर आपण सर्व म्हणतो, सिडको प्रशासन शासन सर्व म्हणत आहे की 3 मीटरनं खाली खोली असलेला हा समुद्र भाग त्या सर्वसामान्य कुटुंबातला म्हाताडी कामगार आला आणि त्यावेळेला 10 बाय 10ची रूम घेतलेली रूम त्या रूमची किंमत आजही त्या पटीने वाढायला होती, त्या पटीने वाढली गेली नाही. तर आपल्या सर्वांना मिळून आपल्याकडे 2 आमदार आहेत, 1 खासदार आहेत, सगळं कार्यक्षम मंडळी आहेत. आपल्याला ह्या म्हाताडी कामगार असेल सर्वसामान्य कुटुंब असेल यांचा विचार केला तर आपण छोटं का होईना आपल्याला त्यांना गिफ्ट द्यावं लागेल हे आपल्या माध्यमातून आपण सांगू इच्छितो. त्याचं कारण असं आहे, अनेक शहरामध्ये आपण पाहत असताना मालमत्ता टॅक्स हात आपल्याला लागतो, जे कारण हा विकासाचा महामेरू चालू असेल खर्च लागतो. पण काही शहरामध्ये झालेलं आहे की 300 फुटापर्यंतचा काही मालमत्ता कर माफ करायला, 500 फुटाचा काही करता येईल का संकल्पना. कारण हे लादलेलं 3 मीटरचं लागलेलं खोलीचं जे कलंक आहे ते शासनाच्या मधून झालेला हा आपल्याला सर्वांना पुसून काढावा लागेल. एकदम सर्वसामान्यामध्ये सगळ्या शहरांचा आपण इतिहास केला, सर्व भागाचा आपण इतिहास पाहिला तर कळंबोली शहर असं आहे की सर्वात पहिल्याला उद्याला आलं. सर्वसामान्य कुटुंबातली मंडळी इथे आली. माथाडी कामगाराचे ड्रायव्हर किंवा असेल, ST वाले असतील, BST वाले असतील, रिक्षावाले असतील, हे सर्वसामान्य कुटुंब इथे आली. परंतु ज्या प्रमाणात आपल्या आईवडिलांनी ज्या प्रमाणामध्ये ह्यांची घरं घेतली त्या घराच्या किमती ज्याप्रमाणे वाढायला पाहिजे होत्या त्या किमती वाढल्या गेल्या नाही आहे. म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये आपण शासनाच्या माध्यमातून सिडकोच्या माध्यमातून आपल्याकडे नगरी विकास खाते ह्या माध्यमातून काही करता येईल का हा संकल्प आपण हे जनतेसमोर घेऊन येऊया, आश्वासित करूया. आज काही गोष्टी अनेक आहेत आपण पाहतोय की आमदार साहेबांच्या भूमिकेमध्ये काम करत असताना हा विकासाचा महामेरू आपण सर्व एखादी गोष्ट त्यांच्या कानावर घेतल्यानंतर त्याचं आकलन झालं नाहीये अशी कुठली गोष्ट नाहीये. पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आपण त्याच्यासाठी अनेक आता ही वाढती लोकसंख्या पाहता इथे इमानदारीत इन्फ्रास्ट्रक्चर एवढा वाढला, सगळे प्रश्न समोर आहेत, त्याच्या सर्वांची उकल येणाऱ्या कालखंडामध्ये 100% होणार आहे. पण आपण विकासाला साथ दिली पाहिजे. आपल्या सर्व बांधवांना सांगू इच्छितो, आपलं केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यात सरकार आहे, पनवेल महानगरीमध्ये सरकार हे 100% येणार हे लिहून ठेवा. कारण
त्याच्या पाठीमागं एक खासदार साहेबांचं काम आहे, 2 आमदार साहेबांचं काम आहे. आमच्यासारखे शिंदे साहेबांचे कार्यकर्ते ह्या भागामध्ये काम करतात आणि सर्व इतिहास असताना आपण दिसत असून आंधळ होऊ नये अशी भूमिका आपल्या समोर आल्यानंतर आपण काय भूमिका घ्यावी हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, जर महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता आली, काही सत्ता केंद्र कायसाठी असतात, हे काही गोष्टी कळंबोली शहराचा विकासाच्या संदर्भात काही गोष्टी करायच्या असतील, महानगरपालिकेमधून काही फंड कमी पडला तर राज्य शासनात येईल, राज्य सरकारनं पडला तर केंद्र सरकार देईल. या सर्व भूमिका आपल्याकडे असतात. आपण शेतकरी कुटुंबातले सर्व मंडळी आहोत, सर्व घाटमाथ्यावर सर्व मंडळी इथे काम येत असताना आपल्याला एवढं माहिती आहे की बैलगाडीला 2 बैल चांगली असतील तर कितीही ओझं टाका ती जागेवर पोचतं. ही सगळं आपल्याला कल्पना आहे. आपण बोलल्यानंतर आपण हो बोलतो. भोज याचा अर्थ विकासाचं भोज. आपण आज मत देणार विकासाला. समोर किती गडगंज आहे, कुणाकडे किती, त्याची काय घेणं देणं आहे. एखादा व्यक्ती तर अंतकरणापासून विकासाची भूमिका घेत असून आपल्या समोर येत असेल तर आपण त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. 2 बैलांच्या जोडीचा विषय असा घेतला, काही फंड महानगरपालिकेच्या मधून कमी पडला तर राज्य शासन देईल. या भूमिकेमुळं दोघांची सांगड असेल तर विकासाचा महामेरू, जरी आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, पण शेवटी हा सगळा विकास करण्यासाठी अर्थकारण लागतं. ह्या भूमिका आपण लक्षात घेतला पाहिजे. आपण पहा की आता महायुतीचे 8 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. आपल्याला सर्वांना दिसतंय की येणारी सत्ता महानगरपालिकेमध्ये महायुती सरकारची असणार आहे. अशा वेळेला आपण भूमिका काय घ्यावी? सत्तेत जाणाऱ्या सोबत जावं का काहीतरी लालच दाखवून त्याच्या पाठीमागे जाऊन काहीतरी आपण त्याच्यावर निवडून द्यावं? ही संकल्पना आपण सर्वांनी मनामध्ये घेतली पाहिजे. खऱ्या अर्थानं हे कळपोल करण्याचे सगळं बसणं आपल्याला सोडायचे असतील. आता रस्त्याची कामं किती मोठ्या प्रमाणात होत आहेत, लाईटची कामं चालू आहेत. येणाऱ्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नावानं स्टेडियम मोठ्या प्रमाणात होत आहे. करोडो रुपयाचं स्टेडियम तिथं अत्यावत होणार आहे. ह्या सगळ्या कल्पना, हे सगळं आपल्याला चालू असेल. एक हाती सत्ता देण्यासाठी आपल्याला सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. आणि आम्ही सर्व मंडळी, माझ्यासकट मी उमेदवार, सर्वसामान्य कुटुंबातला ड्रायव्हरचा किन्नत झालेला माणूस जर आपल्यापुढे अपील करतोय की मला ह्या कळंबोलीसाठी काहीतरी करायचं आहे, तर आपलं कर्तव्य आहे की आपण आम्हाला साथ दिली पाहिजे आणि आपला विकास, कळंबोलीचा विकास करण्याची आपण संधी दिली, त्याच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे. माझ्यासोबत या शहराची दुरा माझे शहर प्रमुख तुकाराम सरक करतायत. त्यांची सौभाग्यवती एक सर्वसामान्य कुटुंबातली नारी जर आपल्या समोर येते आणि आपल्याला माहिती आहे की समाजकारणात किती अडचणी आहेत, अशी नारी आपल्या समोर हात पसरते की मला विकास करायचा आहे. बबनराव बारगजे सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे. ST मध्ये काहीतरी काम करतात असं मला माहिती आहे. त्यांच्या सौभाग्यवती आपल्या समोर येत आहेत की आम्हाला काहीतरी काम करायचं आहे. आणि अशी सर्व मंडळी, बबनराव मुकादम माझे सहकारी आहेत आणि मी स्वतः, माझा पोलीस होता का, माझं नाव रामदास शेवाळे आहे. हे सगळे मंडळी आपल्या समोर करतात. सर्वसामान्य कुटुंबातील सर्व मंडळी आपल्या समोर येतात. त्याच्या पाठीमागे हा पाठबळ मान्यवरांचा हातभार आहे. 2 आमदार, 1 खासदार, हा सगळा विकासाचा महामेरू आपल्या समोर असेल तर आपल्याला सांगायची गरज नाहीये की आपण मतदान कुणाला केलं पाहिजे. एवढं सांगण्यासाठी आपल्या समोर उभा आहे. मला वाटतं एवढं सांगितलं असेल तर आपल्या सर्व मान्यवरांना वेगळं चिन्ह सांगायची गरज नाही. माणूस बघून आपण देताल, ही संकल्पना आपल्यामध्ये आली. तरी सुद्धा आपल्याला सांगायची येतो, खऱ्या अर्थाने आपल्या कळंबचा विकास पाहायचा असेल आणि या विभागाचे नेतृत्व करणाऱ्या आमदारांचा हात बळकट करते असतील आणि बळकटीच्या माध्यमातून हा विकास आपल्या पुढे सरकायचा असेल तर आपण येणाऱ्या 15 तारखेला कमळ धनुष्यबाण या भागात सांगतोय, त्या भागात राष्ट्रवादी पण आहे. त्या भागामध्ये कमळ 8 नंबरमध्ये कमळ आणि धनुष्यबाण याच्या चिन्हावरती आपण बटन दाबायचे. एका व्यक्तीला 4 मतदान करायचे. वारंवार समजून सांगा, एका मतदाराला 4 मतदान करायचे, म्हणजे 4 ठिकाणी आपल्याला प्रेस करायचं आहे. कमळ, धनुष्यबाण, कमळ आणि धनुष्यबाण. मला वाटतंय आपल्याला सर्वांना विनंती करतोय, जर आपल्याला माझं म्हणणं थोडंसं पटलं असेल, मी आपल्याला काही आश्वासन केलं नाही, काही आश्वासनं दिली नाहीत, खोटी नाटी काय वल्गना नाही केलेल्या आहेत. माझं एकच म्हणणं आहे, जर सत्याची केंद्र सगळे एकसारखी असतील आणि आपल्यासमोर डोळ्यासमोर विकास दिसत असेल, कुठलाही राजकीय वारसा नसणारी माणसं आपल्यासमोर येत असेल, आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की विकासाला मत दिलं पाहिजे आणि या विकासाच्या मुद्द्यावरती आपल्याशी मतं मागतोय. हा घटनेने दिलेला अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि घटनेच्या माध्यमात ही सरकारं चालतात. सरकारनं जो अधिकार दिला आहे त्या अधिकाराच्या माध्यमातून तुमच्या घरापासून होणारी महानगरपालिकेची व्यवस्था, माझ्या महिला भगिनी इथे आहेत, आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या घरात त्या दारापासून होणारी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेची निवडणूक आहे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवा. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आपण
सर्वच उमेदवारांना आपण बहुमताने विजयी करावं असं अपील करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.